नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण गोदामांचे उर्वरित प्रकार अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण गोदामांचे सुरुवातीचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत आणि आता आपण पुढील प्रकार अभ्यासणार आहोत. तर इथे गोदामाचा चौथा प्रकार आहे करदत्त गोदामे. यालाच इंग्रजीमध्ये ड्युटी पेड वेअरहाऊस असं म्हटलं जातं. आता करदत्त गोदामे या अगोदर आपण करदेय गोदामे असं पाहिलं होतं. करदेय गोदामे म्हणजे काय की जो माल आयात केलेला आहे पण त्याचं सीमा शुल्क भरलेलं नाही असा माल ज्या गोदामांमध्ये साठविला जातो त्या गोदामांना काय म्हटलं जातं? करदेय. मग त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणजेच करदत्त गोदामे होय. मग ही करदत्त गोदामे म्हणजे काय की ज्यावेळेस माल आयात केलेला आहे, माल काय केलेला आहे? आयात केलेला आहे आणि त्याचं सीमा शुल्कसुद्धा भरलेलं आहे. काय केलेलं आहे? सीमा शुल्क पण भरलेलं आहे. परंतु जो माल विकला गेलेला नाही किंवा जो माल विकेपर्यंत ज्या गोदामांमध्ये साठविला जातो ती गोदामे म्हणजेच करदत्त गोदामे होय. पुन्हा एकदा लक्षात घ्या की जो माल आयात केलेला आहे, दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आणलेला आहे आणि ज्या मालाचं सीमा शुल्क पण भरलेलं आहे, तर असा माल ज्या गोदामांमध्ये साठविला जातो तो माल म्हणजे ती गोदामे म्हणजेच करदत्त गोदामे होय. आता ही करदत्त गोदामे कशी असतात? ही करदत्त गोदामे म्हणजेच जी काही सार्वजनिक गोदामे आहेत त्या सार्वजनिक गोदामांप्रमाणेच ही करदत्त गोदामे असतात. मग या करदत्त गोदामांमध्ये व्यापारी किंवा व्यावसायिक माल का साठवतात की तो माल विक्री झाल्यानंतर किंवा विक्री होण्यापूर्वी त्या मालाचं सीमा शुल्क भरलेलं आहे, म्हणजे आयातीचं सीमा शुल्क भरलेलं आहे. परंतु जर समजा तो माल दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायचा असेल किंवा त्या व्यापाऱ्याचा स्वतःच्या गोदामामध्ये जागा होईपर्यंत तो माल सुरक्षित राहण्यासाठी तो माल कुठे ठेवतो? करदत्त गोदामांमध्ये ठेवतो. ही करदत्त गोदामे म्हणजेच ज्या मालाचं सीमा शुल्क भरलेलं आहे, जो माल आयात केलेला आहे, ज्याचं सीमा शुल्क भरलेलं आहे, असा माल ज्या गोदामांमध्ये ठेवला जातो ती गोदामे म्हणजेच कोणती गोदामे? तर करदत्त गोदामे होय. ही जी गोदामे आहेत तर या गोदामांमध्ये जो माल ठेवला जातो तर त्या गोदामाचा मालक त्या मालाची योग्य प्रकारे काळजी घेतो. ते व्यापारी व्यावसायिक ठराविक शुल्क भरून त्या गोदामांमध्ये ज्या मालाचं सीमा शुल्क भरलेलं आहे असाच माल त्या गोदामांमध्ये ठेवला जातो. म्हणजे करदेय गोदामांमधून ज्या मालाचं सीमा शुल्क भरलेलं आहे तो माल जोपर्यंत तो विक्रीच्या ठिकाणी नेला जात नाही तोपर्यंत तो करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो. त्याचबरोबर करदत्त गोदामे फक्त माल साठवणूक नाही तर त्याच्यावरती प्रक्रिया करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देतात. मग कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात? तर सर्वसाधारणपणे की मालाचं प्रमाणीकरण असेल किंवा त्याची विभागणी असेल किंवा पुनर्वेष्टन असेल, बांधणी असेल, तर अशा प्रकारच्या प्रक्रिया या करदत्त गोदामांमध्ये केल्या जात असतात. हे जे गोदामे आहेत सर्वसाधारणपणे ही गोदामे आपल्याला गोदी क्षेत्र किंवा म्हणजे ज्या ठिकाणी गोदी क्षेत्र आहे किंवा बंदराच्या ठिकाणी ही गोदामे आपल्याला पाहायला भेटतात. तर अशी ही करदत्त गोदामे असतात की त्या मालाची विक्री होईपर्यंत किंवा त्याची निर्यात होईपर्यंत, म्हणजे निर्यातीसाठी तो माल दुसऱ्या जहाजावर चढवायचा असतो म्हणून तोपर्यंत तो माल कुठे ठेवला जातो? करदत्त गोदामांमध्ये ठेवला जातो की ज्या मालाचा कर भरलेला आहे, जो माल आयात केलेला आहे आणि ज्या मालाचा कर भरलेला आहे म्हणजे सीमा शुल्क दिलेला आहे असा माल ठेवण्यासाठी वापरली जाणारी गोदामे म्हणजेच करदत्त गोदामे होय. त्यानंतर पुढील 5वा जो गोदामाचा प्रकार आहे ते म्हणजेच शासकीय गोदामे. यालाच गव्हर्नमेंट वेअरहाऊस असं म्हटलं जातं.
आता ही शासकीय गोदामे जे आहेत, आता शासकीय नावाप्रमाणे शासकीय म्हणजे शासनाचे असतात. कोणाचे असतात? शासनाचे. मग शासनाची म्हणजे मग कोणाचे? ते एकतर केंद्र सरकारचे असतील किंवा राज्य सरकारचे असतील किंवा ज्या काही सरकारी संस्था आहेत, सरकारी संस्था किंवा सार्वजनिक संस्था यांच्या मालकीची ही शासकीय गोदामे आहेत. सार्वजनिक संस्था त्यांच्या मालकीची ही शासकीय गोदामे असतात, की थोडक्यात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, ही या शासकीय गोदामांची बांधणी करतात. त्याचबरोबर मग ही शासकीय गोदामे कशासाठी बांधली जातात किंवा यामध्ये कोण माल साठवत असतं? तर ही जी शासकीय गोदामे आहेत, शक्यतो सर्वसामान्य व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, तर त्या लोकांना माल साठविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार शासकीय गोदामे बांधत असते, की छोटे शेतकरी त्यांचा जो काही माल आहे तो माल त्यांना साठवण्यासाठी जागा नसते किंवा एवढा ते खर्च करू शकत नाही. त्यामुळे ही शासकीय गोदामे जे आहेत, कमी शुल्क भरून छोटे व्यावसायिक असतील, विक्रेते असतील किंवा भाजीपाला विक्री करणारे व्यावसायिकसुद्धा या शासकीय गोदामांमध्ये माल साठवून ठेवू शकतात. कारण या सर्व लोकांना साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसते किंवा ते उपलब्ध करू शकत नाही, कारण ही सुविधा उपलब्ध करणं अतिशय खर्चिक आहे. मग या लोकांच्या सुविधेसाठी त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू राहण्यासाठी सरकार ही अशी शासकीय गोदामे बांधून देत असते. आता ही जी शासकीय गोदामे आहेत, तर संपूर्ण देशभर ही शासकीय गोदामे आपल्याला पाहायला मिळत असतात. ही शासकीय गोदामे विविध राज्यांमध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. तर देशभरामध्ये जवळजवळ जर समजा केंद्रीय भंडार निगम असेल, की ज्याला सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं, किंवा राज्य वखार महामंडळ असेल, भारतीय खाद्य निगम असेल, तर या ज्या काही हे जे काही सहकारी संस्था आहेत, सहकारी, तर त्यांनी शासकीय गोदामांचे मोठ्या प्रमाणात बांधणी केलेली आहे. आणि त्यामुळे जे छोटे व्यापारी असतील, छोटे शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी ह्या शासकीय गोदामांचा जो काही वापर केला जातो ती त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब समजली जाते. त्यानंतर पुढील जे आहे ते म्हणजेच सहकारी गोदाम. आता सहकार हा शब्द आपण मागे बँकेच्या प्रकारांमध्ये अभ्यासलेला होता, की सहकारी बँक. तर असेच हे सहकारी गोदाम आहे. शक्यतो सहकारी गोदाम हे सहकार क्षेत्राअंतर्गत येत असतं. मग सहकारी गोदाम हे सहकार कायद्यानुसार, सहकार नियमानुसार ही गोदामं स्थापन केली जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याची जी व्यवस्था आहे ती कायद्यानुसार नियंत्रित केली जाते. ही गोदामे शक्यतो सहकारी संस्थांच्याच मालकीची असतात. कोणाच्या मालकीचे असतात? सहकारी संस्थांच्याच मालकीचे असतात. या गोदामांमध्ये की ही जरी सहकारी संस्थांच्या मालकीची जरी असतील, तरीसुद्धा या सहकारी गोदामांमध्ये सामान्य व्यावसायिक, साधे किंवा छोटे व्यापारी, शक्यतो शेतकरी या गोदामांमध्ये माल सहज साठवू शकतात. त्यांच्यासाठी सहकारी गोदामे सोयीची असतात, कारण सहकारी गोदामे शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरामध्ये माल साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर फक्त शेतकरीच नाही, तर इतर छोटे व्यावसायिक जरी असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा ही सहकारी गोदामे शासकीय गोदामांप्रमाणेच काम करत असतात. त्यानंतर शेवटचं जे आहे ते म्हणजेच शीतगृह. त्यालाच कोल्ड स्टोरेज असं म्हटलं जातं. आता शीतगृह म्हणजे कोल्ड नाव ऐकल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं असेल, की जो माल नाशवंत आहे, कसा आहे? नाशवंत आहे. तर असा नाशवंत माल, हा नाशवंत माल टिकून राहण्यासाठी शीतगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मग नाशवंत माल कोणकोणता असेल बरं? समजा फळे असतील, फुले असतील, भाजीपाला असेल, दूध असेल किंवा अंडे असतील, किंवा दुसरं महत्त्वाचं मासे असतील. तर अशा प्रकारच्या ज्या नाशवंत वस्तू आहेत, तर त्या नाशवंत वस्तू जर त्याचा त्वरित वापर केला नाही तर त्या वस्तू नाश पावतात
आणि त्या वस्तूंचा आपण कोणत्याही प्रकारे उपभोग घेऊ शकत नाही, त्या नाश पावतात, नष्ट होतात. मग असं होऊ नये म्हणून ज्या नाशवंत वस्तू आहे तर त्या नाशवंत वस्तूंचा टिकाऊपणा राहण्यासाठी शीतगृहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मग हे शीतगृहे सुद्धा गोदामासारखेच आहेत. या ठिकाणी सुद्धा माल साठविला जातो, पण कोणता माल साठविला जातो? नाशवंत माल साठविला जातो. मग ह्या शीतगृहांमुळे काय झालेलं आहे की नाशवंत मालाचा आपण मोठ्या प्रमाणात जागतिक व्यापार सुद्धा करत आहे. काय करत आहे? जागतिक व्यापार सुद्धा आपण ह्या शीतगृहांच्या सुविधेमुळे उपलब्ध करू शकतो. शीतगृहे म्हणजे जो माल नाशवंत आहे तर नाशवंत माल साठवणुकीसाठी विशिष्ट प्रकारची सुविधा असलेली गोदामे होय, की ज्यामध्ये जो माल नाशवंत स्वरूपाचा आहे तो माल टिकवून ठेवण्यासाठी ही सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जाते. असं हे शीतगृह वेगळ्या प्रकारचं गोदाम आहे. आता ही जी गोदामे आहेत यांचे हे जे प्रकार आपण पाहिलेले आहेत थोडक्यात आपण पाहूया. करदत्त गोदामे म्हणजे कशी गोदामे आहेत की ज्या मालावरचं सीमा शुल्क भरलेलं आहे तर असा माल ज्या गोदामांमध्ये साठविला जातो ती करदत्त गोदामे होय, की जो माल दुसऱ्या देशातून आयात केलेला आहे पण सीमा शुल्कसुद्धा भरलेला आहे. मग असा माल या गोदामांमध्ये ठेवण्याचं कारण असं की जर समजा तो पुनर्निर्यात करायचा असेल म्हणजे पुन्हा दुसऱ्या देशामध्ये विक्री करण्यासाठी न्यायचा असेल तर अशा वेळेस तो माल निर्यात होईपर्यंत तो त्या गोदामांमध्ये साठवून ठेवला जातो. किंवा जर समजा त्या व्यावसायिकाला तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल तर तो माल अगोदर करदेय गोदामांमधून काढून करदत्त गोदामांमध्ये साठवून ठेवतो आणि नंतर ज्यावेळेस त्याला गरज लागेल त्यावेळेस तो करदत्त गोदामांमधून आवश्यक त्या ठिकाणी माल काय करतो? वाहून नेतो. त्यानंतर ही जी करदत्त गोदामे आहेत तर ही कोणत्या क्षेत्रामध्ये शक्यतो असतात की जे गोदी क्षेत्र आहे किंवा बंदराचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी करदत्त गोदामे आपल्याला पाहायला मिळतात. ही करदत्त गोदामे सार्वजनिक गोदामांप्रमाणेच असतात. याच्यामध्ये मालावरती प्रक्रिया सुद्धा केली जाते. मग कोणकोणती प्रक्रिया आपण पाहिलेली की बांधणीची असेल किंवा वेष्टण असेल किंवा त्याची विभागणी असेल, प्रतवारी असेल तर त्याच्यासाठी म्हणजे त्यावरती फक्त माल साठवणूक नाही तर त्यावरती प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा करदत्त गोदामे सुविधा उपलब्ध करून देतात. त्यानंतर आपण पुढचं पाहिलेलं शासकीय गोदाम. शासकीय म्हणजे शासनाचं गोदाम, सरकारचं गोदाम. मग कोण असतं त्यामध्ये? तर केंद्र सरकार, राज्य सरकार, सरकारी संस्था किंवा सार्वजनिक संस्था हे काय करत असतात? शासकीय गोदामे बांधत असतात. मग याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की यापैकी ज्या काही सरकारी संस्था आहेत की ज्याच्यामध्ये समजा केंद्रीय भंडार निगम असेल किंवा दुसरं महत्त्वाचं भारतीय खाद्य निगम असेल किंवा वखार महामंडळ असेल तर अशा प्रकारच्या ज्या काही सरकारी संस्था आहेत ते शासकीय गोदामे बांधत असतात. आता शासकीय गोदाम साहजिकच कशासाठी उपयोगी असतं की सर्वसामान्य व्यापाऱ्यांना किंवा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना, छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ही शासकीय गोदामे माल साठवण्यासाठी उपयुक्त असतात. एवढंच नाही तर जे छोटे छोटे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकार शासकीय गोदामांची उपलब्धी करून देत असतं. त्यानंतर पुढील आहे सहकारी गोदाम. सहकारी क्षेत्रांतर्गत जे गोदाम येत असतं त्याला सहकारी गोदाम असं म्हटलं जातं. थोडक्यात या सहकारी गोदामांवरती सहकारी संस्थांचीच मालकी असते. जे छोटे शेतकरी आहेत, छोटे व्यापारी आहेत तर त्यांच्यासाठी सहकारी गोदामे अतिशय महत्त्वाचे आहेत. ही जरी सहकारी क्षेत्रातील गोदामे असतील तर या सहकारी क्षेत्राची सुविधा ही शेतकऱ्यांसाठी नेहमीच उपलब्ध असते. तर त्यामुळे ही सहकारी गोदामे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. तसेच शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील जे काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सहकारी गोदामे माल साठवण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सहकारी गोदामांचं जे काही साठवणुकीचं शुल्क आहे ते कमी असतं. त्यानंतर शीतगृह, यालाच कोल्ड स्टोरेज असं म्हटलं जातं. शीतगृह शक्यतो नाशवंत मालाच्या साठवणुकीसाठी बांधली जातात. ही शीतगृहे जो नाशवंत माल आहे, उदाहरण काय सांगितलेलं की फळे असतील, भाजीपाला असेल किंवा फुले असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील तर अशा ज्या वस्तू असतात तर ह्या वस्तू थोडा काळ गेल्यानंतर लगेच खराब होत असतात की ज्याचा आपण पुन्हा कशासाठी वापर करू शकत नाही.
तर अशा पदार्थांचा नाश होऊ नये व त्याचा जास्तीत जास्त दिवस आपण वापर करू शकू याच्यासाठी शीतगृहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की शीतगृहामध्ये ठराविक तापमानाअंतर्गत तो नाशवंत स्वरूपाचा माल ठेवला जातो. परिणामी तो जर समजा 2 दिवस टिकत असेल तर तो 7 ते 8 दिवस सहज टिकतो. मग याच्यामुळं काय होतं की हा नाशवंत माल 7-8 दिवस किंवा ठराविक दिवसापर्यंत टिकू शकत असल्यामुळे या नाशवंत मालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात जागतिक व्यापार करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे आपण ह्या नाशवंत मालाची आयात आणि निर्यात सहज करू शकतो. कशामुळे शक्य झालेलं आहे? हे शीतगृहांमुळे शक्य झालेलं आहे. यालाच कोल्ड स्टोरेज असं म्हटलं जातं.